हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज मी तुम्हाला 10 अशा टिप्स सांगणार आहे की ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या लाईफमध्ये नक्कीच पॉझिटिव्ह चेंजेस येतील. मी सुद्धा ते चेंजेस आणलेत स्वतःमध्ये. एकदा अरिस्टॉटल असं म्हणाले होते, वी आर व्हॉट वी रिपीटेडली डू. एक्सलन्स देन इज नॉट अन ॲक्ट बट अ हॅबिट. म्हणजे काय तर आपण एखादी गोष्ट जर सातत्याने केली तर ती आपल्याला काहीतरी ग्रेट गोष्ट अचीव करण्यामध्ये हेल्प करते, ती आपली हॅबिट बनते. चला तर मग मी तुम्हाला अशा काही हॅबिट्स सांगते ज्या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील आणि तुम्ही नक्की ट्राय कराल तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायच्या. सगळ्यात महत्त्वाची पहिली हॅबिट म्हणजे स्टार्ट युअर डे स्लोली अँड विथ इंटेन्शन. कुठल्याही दिवसाला एक मोटिव्ह पाहिजे. आपल्याला आज काय काय करायचंय हे आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी असलं पाहिजे, कारण त्याशिवाय मग आपण आपली मॅक्स प्रोडक्टिव्हिटी नाही दाखवू शकत. नेहमी सकाळी गडबडीत गोंधळात उठून गडबडीत दिवस सुरू करायचा, त्याने आपल्या दिवसाची स्टार्टच चुकीची होते. मग आपण त्या दिवसाकडून मॅक्झिमम आउटपुट एक्सपेक्ट नाही करू शकत. म्हणून नेहमी काय करायचं, सकाळी थोडासा 15-20 मिनिट वेळ हातात ठेवून उठायचं. हळूहळू सवय लागते, एका दिवसात सवय नाही लागू शकत. छान हातामध्ये कोमट पाण्याचा ग्लास घेऊन एका ठिकाणी बसून शांतपणे ते पाणी पीत पीत पूर्ण दिवस कसा प्लॅन करायचा ह्याचा विचार करायचा. हे जे बसून आपल्याला 5 मिनिट मिळतात ना, यामध्ये आपला अख्खा दिवस प्लॅन होतो, आपला ब्रेन रिबूट होतो शांततेने. आपण ठरवू शकतो, प्लॅन करू शकतो पूर्ण दिवस. आपण गोष्टी हळूहळू प्रायोरिटाईज करू शकतो. म्हणजे मला सवय आहे की मी सकाळी उठल्यानंतर थोड्याशा गोष्टींचा टास्कची लिस्ट करते. मला अजूनही वही पेन वापरायला खूप आवडते, त्यामुळे मी नेहमी वही पेन घेऊन त्याच्यावर 3-4 माझे जे प्रायोरिटीचे त्या दिवसाचे टास्क असतात त्याची लिस्ट करते. प्रायोरिटी वाईज त्यांना मी नंबर देते आणि त्यानुसार मी ते कम्प्लीट करते. म्हणजे काय होतं ना, आपण स्वतःला ओव्हरबर्डन करत नाही. 2-4च टास्क ठरवायचे आणि ते तेवढेच कम्प्लीट करायचे. अदरवाईज आपण खूप गोष्टी दिवसभरात ठरवतो, एंड ऑफ द डे त्यातल्या अर्ध्याही होत नाहीत, मग आपल्याला खूप डिमोटिवेटेड होतं. असं न करता स्वतःची लिमिटेशन्स ओळखून आपण प्रॉपरली प्लॅन करायचं. याने काय होतं माहितीये का, की आपल्याला खूप असं प्लॅनिंगची सवय लागते आणि आपला दिवस पण प्लॅन्ड होतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सरसाइज. आणि एक्सरसाइजचं महत्व तर सगळ्यांनाच माहितीये. मी पण फार एक्सरसाइज करणारी नव्हते, अजूनही मी त्याच्यामध्ये स्वतःला स्ट्रगलच करते. पण मला सेकंड प्रेग्नन्सी नंतर आणि कोविडच्या काळामध्ये हे आपल्याला सगळ्यांनाच खूप चांगलं समजलंय की हेल्थ खूप महत्वाची आहे. आणि मला सेकंड प्रेग्नन्सी नंतर प्रकर्षाने जाणवलं की माझा स्टॅमिना खूप कमी होतोय. सो थोडासा स्टॅमिना वाढवण्यासाठी थोडासा योगा, मेडिटेशन आणि थोडेसे स्ट्रेचेस खूप महत्वाचे आहेत. मला एक्सरसाइज असं करण्यासाठी सकाळी वेळ मिळत नाही, तो मी संध्याकाळी काढते. मी एक 30 मिनिट संध्याकाळी आयदर वॉक करते किंवा मग सूर्यनमस्कार करते. आणि सकाळच्या वेळेला मी थोडा वेळ प्राणायाम करते, त्यामुळे मला सायनस मध्ये खूप रिलीफ मिळालाय. त्यानंतर मग मी एक 5 ते 10 मिनिट मेडिटेशन करते. मी अजून मेडिटेशन शिकतीये, मला अजून ते फार जमत नाहीये, पण आपल्याला मेडिटेशन किती महत्वाचं आहे आपल्या माइंड आणि सोलच्या हॅपीनेस साठी हे आता आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे. सो मी आता निश्चितच मेडिटेशन सुरू केलंय. त्यामुळे सकाळी मी असे एक 15 मिनिट काढते, मी 5 ते 10 मिनिट प्राणायाम करते आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिट मेडिटेशन करते. तुम्हाला ना स्टार्टिंगला खूप स्ट्रगल होईल या गोष्टी आपल्या लाईफस्टाईल मध्ये इन्क्लूड करताना, पण जेव्हा तुम्ही या गोष्टी 1 आठवडा 2 आठवडा ठरवून कराल ना, तेव्हा आपोआप त्या तुमच्या डेली रुटीनचा पार्ट होऊन जातील आणि तुम्हाला त्याच्यामुळे इतकं फ्रेश वाटायला लागेल की नंतर मग तुम्ही स्वतःच ते न करता ते स्किप करून तुम्हाला चांगलं नाही वाटणार. त्यामुळे तुम्ही ऍक्च्युली ते कंटिन्यू ठेवालच. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला आधी ते 1-2 आठवडे ठरवून कंटिन्यू करायला पाहिजे. तिसरी महत्वाची हॅबिट म्हणजे मेक अ हेल्दी फूड चॉईसेस. आता ही गोष्ट पूर्वी खूप सोपी होती, कारण आपण ऍज अ इंडियन मोस्टली फ्रेश कुकच मील खातो. त्यामुळे आपल्याला आपल्या लहानपणी वगैरे या गोष्टी खूप सोप्या होत्या. पण आजकाल आपल्या घाईच्या आयुष्यामध्ये आपलं खूप वेळा बाहेर जेवण होतं.
तर थोडं माइंडफुल कुकिंग करा, माइंडफुल पोर्शन कंट्रोल करून खा आणि आठवड्यात खूप महत्वाचं आहे. नेहमी आपण स्वतःच्या कपड्यांवर, घरावर खूप खर्च करतो, पण मला असं वाटतं स्वतःला फील गुड करवण्यासाठी स्वतःवर सुद्धा खर्च केला पाहिजे. आणि जर आपण हा प्रॉपर डॉक्टरला विचारून आणि व्यवस्थित जर खर्च केला तर मला निश्चित माहितीये की जेवढा आपण ट्रायल अँड एररवर किंवा पार्लरवर खर्च करतो त्यापेक्षा हा निश्चित कमी असतो. पुढची महत्त्वाची हॅबिट म्हणजे रिस्ट्रिक्ट युअर डिजिटल टाईम. आणि ही सगळ्यात महत्त्वाची हॅबिट आहे आजच्या जगामध्ये. मी काय करते ना, माझा फोन सकाळी एका पर्टिक्युलर ठिकाणी ठेवते आणि मी बुक्स समोर ठेवते, जेणेकरून प्रत्येक ब्लिंकला मोबाईल चेक करण्यापेक्षा माझ्या हाताशी नेहमी बुक्स असतील आणि मी मुलांची पण बुक्स आसपास ठेवते, सतत वरती ठेवते, जेणेकरून अव्यांना पण बुक्सची सवय लागेल, तो काहीतरी करून ते बुक्स जाऊन हाताळेल आणि अशानेच मुलांना रीडिंगची सवय लागते. मोबाईल सतत समोर असतो आणि बुक्स आपण कुठेतरी ठेवतो, त्यामुळे आपण नेहमी मोबाईलकडे लक्ष देतो. पण जर मोबाईल एका ठिकाणी ठेवला आणि बुक्स आजूबाजूला ठेवले तर थोडा वेळ मिळाला की आपण पटकन बुक्स ओपन करू. आत्ता मी काय करते, अव्यांना जेव्हा मी टीव्ही टाईम देते त्यावेळेला मग मी सकाळी पहिल्यांदी माझा चहाचा कप घेऊन मी पहिल्यांदी माझा मोबाईल हातात घेते आणि त्यावेळेला मी तुम्हा सगळ्यांचे कमेंट्स वाचते. मला काही सोशल मीडिया सर्चिंग करायचं असेल तर ते करते, इंडिया कॉलिंग करून घेते आणि हा जो माझा 30 to 45 मिनिटचा वेळ असतो तो मी छान एन्जॉय करते. त्यानंतर मग मी माझा मोबाईल परत पर्टिक्युलर ठिकाणी ठेवते आणि मग डायरेक्टली लंच नंतर जेव्हा मी यूट्यूब एडिटिंग करत असते त्यावेळेला चेक करते. कधी जर मला कुठली सिरीज बघायची असेल, मूवी बघायची असेल तर ती आम्ही प्रेफर करतो की टीव्हीवर बघू. बऱ्याच काळापासून मी रील्स आणि शॉर्ट्सच्या टॅबमध्ये
सतत जाऊन त्यांना स्क्रोल डाऊन करत चेक करायचं, हे मी खूप कमी केलंय. कारण ह्याने ॲक्च्युली आपला फक्त वेळ जातो आणि ॲट द एंड कुठलीच व्हॅल्यू आपल्या टाईममध्ये, डेमध्ये, लाईफमध्ये ॲड होत नाही. आणि कोणाला जर आपल्याला बोलायचं असेल तर ते डेफिनेटली इमर्जन्सीच्या वेळेमध्ये कॉल करतील, ना की व्हॉट्सअपचा मेसेज करतील. त्यामुळं प्रत्येक नोटिफिकेशनला, प्रत्येक ब्लिंकला त्या मोबाईलला चेक केलंच पाहिजे याची काहीही गरज नाही आहे. सो एक पर्टिक्युलर टाईम द्या आणि त्या वेळेला माइंडफुल यूट्यूब चॅनल्स फॉलो करा, ज्याच्यातून तुमच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होईल, तुम्ही एन्जॉय कराल, ना की निगेटिव्हिटी स्प्रेड होईल. आणि तेवढंच बघा, तेवढ्याच गोष्टी बघा, तेवढ्याच सिरीज बघा आणि त्यानंतर तो सोडून द्या मोबाईल आणि बुक्स रीड करा. पुढची महत्वाची हॅबिट म्हणजे मुलांना ना डेडिकेटेड टाइम द्या. मुलांना ना फक्त तुमचा वेळ हवा आहे आणि तो पण माइंडफुल वेळ, ना की तुम्ही मुलांच्या सोबत बसल्यानंतर समोर टीव्ही चालू आहे, हातात मोबाईल आहे, सारखा आपण चेक करतोय. हा काही क्वालिटी टाइम नाहीये मुलांसाठी. आपण मुलांच्या भविष्याची चिंता करत, त्यांचे फ्युचरचे स्ट्रगल्स पूर्ण कमी करण्यासाठी आत्ता एवढं स्वतःला बिझी करून घेतलंय की आपण तो तसा टाइमच देत नाही मुलांना. आणि खरं तर आजच्या मॉडर्न पॅरेंटिंग मध्ये मुलांना वेळ देण्याचं महत्व सगळ्यांना कळालंय. प्रत्येक जण आपल्या परीने ट्राय करतं, पण मी असं बघितलंय की खूप माझ्या ओळखीचे फ्रेंड्स आहेत जे मुलांना वेळ देत आहेत पण सोबत मोबाईल घेऊन बसलेत. आणि ऍक्च्युली आपलं लक्ष मग त्या मुलांकडे नसतं, तर आपण स्क्रोल डाऊन करून त्या रील्स बघत असतो, ते शॉर्ट्स बघत असतो. याला, त्या क्वालिटी टाइमला काही अर्थ नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही मुलांना डेडिकेटेड टाइम द्या. मला अर्जुन आणि अव्यान दोघांनाही टाइम द्यायचा असतो, तर मी दोघांनाही सेपरेट टाइम देते. एकत्र असा फॅमिली टाइम पण असतो, पण दोघांनाही रोज मी सेपरेट टाइम देते. जेव्हा अर्जुन शाळेत असतो तेव्हा मी अव्यानला सेपरेट टाइम देते. हा त्याचा डेडिकेटेड टाइम असतो, तेव्हा मी त्याच्यासोबत त्याच्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे गेम्स खेळते, त्याला खेळता खेळता काही पुस्तकामधून गोष्टी शिकवते. हा आमचा आताचे सगळे हजबंड्स हे खूप जास्त अंडरस्टँडिंग आहेत आणि आम्ही भारताबाहेर राहतो, त्यामुळे तर हाऊस हेल्प काहीच नाहीये. त्यामुळे आम्हाला जे काही आहे ते एकमेकांची कामं शेअर करायचे. तर आम्ही काय केलंय की कुठल्या वेळेला सचिनला वेळ असतो
त्यावेळेचा एक टास्क हा त्यांनी स्वतःच्या मर्जीने चूज करून तो करतो. त्यामुळे मग मला एक रिलीफ असतो की ही गोष्ट मला करायची नाहीये, त्यामुळे मग मी हा वेळ दुसरीकडे देऊ शकते. पुढची महत्वाची हॅबिट म्हणजे हॅव अ डेडिकेटेड फॅमिली टाइम. रोज 15-20 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा का होईना, पण डेडिकेटेड फॅमिली टाइम पाहिजे. आणि ह्याचं महत्व तर आपल्या सगळ्यांना कोविडमध्ये कळलेलं आहे. सगळ्यांनी लॉकडाऊन मध्ये पूर्णपणे अनुभवलंय की फॅमिलीच खूप महत्वाची आहे. फॅमिली सोबतच वेळ घातल्यानंतर ऍक्च्युअल हॅपीनेस मिळतो. सो आम्ही ट्राय करतो की जेवण झाल्यानंतर मुलांसोबत रोज काहीतरी करायचं. आयदर एखादा गेम खेळायचा, कधी नुसत्या गप्पाच मारायच्या, कधी फक्त मस्ती करायची त्यांच्यासोबत, पण त्यांना जे आवडेल त्याप्रमाणे आपण थोडा वेळ घालायचा, ना की एकत्र बसून टीव्ही बघायचा. कारण एकत्र बसून टीव्ही बघणे हा काही फॅमिली टाइम होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही नक्की ट्राय करतो. आणि रिसेंटली आम्ही कॅरम घेतलाय, त्यामुळे आम्ही आता सध्या अर्जुनला शिकवतोय की कॅरम कसा खेळायचा. आणि आव्यान सुद्धा आजकाल आमच्यासोबत शांततेने बसतो, त्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो. सो तुम्ही पण ट्राय करा, एक असा डेडिकेटेड टाइम द्या. आणि त्यानंतर मुलं जेव्हा झोपतील त्यानंतर मग तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही मूवीज वगैरे किंवा एखादी सिरीज नक्की बघू शकता. आम्ही ट्राय करतो फ्रायडे नाईट किंवा सॅटरडे नाईट आम्ही एव्हरी वीक एखादी मूवी बघतो मुलं झोपल्यानंतर. त्यामुळे काय होतं, आपल्याला आपला पण असा एक रिलॅक्स टाइम मिळतो आणि मुलांना पण त्यांच्या वाट्याचा फॅमिली टाइम मिळतो. पुढची हॅबिट म्हणजे ग्रॅटिट्यूड आणि जर्नलिंग. रात्री झोपायच्या पूर्वी ना मी रिसेंटलीच ही गोष्ट सुरू केली आहे. तरी साधारण 1 वर्ष झालंय. मी संदीप माहेश्वरींसोबत एकदा माझा पर्सनल असा कोविडमध्ये त्यांनी सेशन सुरू केले होते, तेव्हा मला चान्स मिळाला होता त्यांच्यासोबत बोलायचा. तुम्हाला जर हवा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा तो व्हिडिओ. आणि तुम्हाला जर हवं असेल तर एक्झॅक्टली त्यांच्याशी मी ऑफ द कॅमेरा पण काय काय बोललीये तर ते तुम्हाला मी नक्की शेअर करेल एखाद्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हवं असेल तर नक्की मला सांगा कमेंट करून. तर त्यांच्याशी बोलल्यानंतर मी खूप गोष्टी शिकले आणि ही इज द ग्रेटेस्ट पर्सन आय एव्हर मेट. तर त्यांनी मला तेव्हा पण सांगितलं की जर्नलिंग आणि ग्रॅटिट्यूड हे रात्रीच्या वेळेस फार महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आपल्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये, आपल्या गोल्स अचिव्हमेंटमध्ये फार हेल्प होते. आणि मी खरंच ते अनुभवलंय आणि अनुभवतीये. मी रोज कंपल्सरी रात्री झोपण्यापूर्वी एक पान तरी जर्नल रायटिंग करते. त्यामध्ये काहीच नाही, मी दिवसभराच्या गोष्टी लिहिते आणि मी उद्याच्या दिवसाचं प्लॅनिंग करते की मला काय गोष्टी करायच्या आहेत, आजच्या काय गोष्टी होत्या किंवा माझ्या मनामध्ये जे पण काही थॉट आज आले होते त्या गोष्टी मी लिहून काढते. त्यानंतर ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. दिवसभरात एक तरी गोष्ट सापडते आपल्याला ज्याचं आपल्याला ग्रॅटिट्यूड फील व्हावं, थँकफुल वाटावं, अशी गोष्ट लिहून ठेवायची. जेव्हा आपण लो फील करत असतो ना किंवा कधी आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम येतो, कधी असं वाटतं ही गोष्ट सॉल्व्ह होणार नाही, त्यावेळेस जेव्हा ही जुनी पाने आपण चाळतो ना तेव्हा आपल्याला सगळे उत्तरं सापडतात, माहितीये का. तर ही खूप छान गोष्ट आहे, तुम्ही ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. तर या अशा काही 10 हॅबिट्स होत्या ज्या मी स्वतःच्या लाईफमध्ये ऍड केल्यावर माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आलेत. तर नक्कीच तुम्हाला या युजफुल होतील आणि तुमच्याही लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येतील. तुम्ही सगळ्या हॅबिट्स एकदा सुरू करायचा प्रयत्न नका करू, 1-2 हॅबिट्स घ्या आणि त्या हळूहळू सुरू करा, म्हणजे ऍट द एंड सगळ्याच हॅबिट्स तुमच्या लाईफमध्ये ऍड होतील. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याचबरोबर तुम्ही कुठली हॅबिट पिक केली आता ते पण मला नक्की सांगा आणि आपण परत भेटूया एका नवीन विषयावर लवकरच. तोपर्यंत मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय.